नमस्कार, मी निलेश मोरे. तरुण भारतच्या फास्ट बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटातील धबधब्याजवळील रस्त्यावर मंगळवारी मध्यरात्री दगड कोसळल्याने बेळगाव सिंधुदुर्ग मार्गावरील वाहतुकीला फटका बसला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. सध्या वाहतूक सुरळीत सुरू आहे. गेल्या 8 दिवसापासून बेळगावात जोरदार पाऊस सुरू आहे. जागोजागी पाणी साचल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र या जोरदार पावसामुळे बळीराजा मात्र सुकावलाय. तसंच मार्कंड नदी पात्राबाहेर सध्या वाहू लागले. गेल्या काही दिवसापासून पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू झालाय. कृष्णा दुधगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होते. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाण्याचा प्रवाह 1 लाख क्युएसी पर्यंत पोहोचलाय. नदीच्या पात्रात वाढ झाल्याने बेळगाव जिल्ह्यात मध्यवर्ती तालुक्यातील पुराचा धोका निर्माण झालाय. अंदाजे 16 गावचा रस्ते संपर्क तुटल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाने दिली. त्यामुळे पूर परिस्थितीवर प्रशासनाकडून लक्ष ठेवले जात आहे. बेळारी नाला परिसरातील शेतकऱ्यांसमोर दरवर्षी पूर आणि त्यातून होणाऱ्या नुकसानीचे संकट मात्र कायम असता. पावसाच्या प्रवाहामुळे आलेली जलपर्णी गाळ आणि शहरातील कचरा बेळारी नाला येथील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीत साचत असल्याने शेतातील पिकाचे मोठे नुकसान होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नी आज मुंबईतील विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकारी समितीची बैठक दुपारी होणार आहे. या बैठकीत मोठमोठे नेते त्यासोबत महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. कर्नाटकातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मागणीबाबत पडताळणी करून निर्णय घेतला जाईल अशी माहिती मुख्यमंत्री DK शिवकुमार यांनी आज दिली. सतत होत असलेल्या तालुक्यातील पश्चिम भागामध्ये होत असलेल्या पावसामुळे बेळगाव तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या राकोस्कोप जलाशयाच्या पाणी पातळीत 9 फुटाने वाढ झाली. बेळगाव रेल्वे स्थानकाच्या गळतीबाबत बातमी तरुण भारतने दाखवल्यानंतर रेल्वे प्रशासनाला खडबडून जाग आले. ही गळती रोखण्यासाठी संबंधित विभागाला प्रशासनाने सूचना केल्यात. रेल्वे स्थानकात असलेल्या तिकीट काउंटर समोर छत गळत होतं अशी बातमी तरुण भारत न्यूजने दाखवली होती. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट आर्थिक व्यवहार आणि देणगी मिळालेल्या सोने चांदीचे रेकॉर्ड याबाबत महत्वाची माहिती समोर येते. 31 मार्च 2026 पर्यंतच्या ट्रस्टला हजारो कोटी रुपये देणगी प्राप्त झाली आहे. त्यात रोकड, मंदिर बांधण्यासाठी लागलेला खर्च, ट्रस्टकडे जमा निधी आणि खरेदी आणि देणगी मिळालेल्या सोने चांदीची नोंद समोर येते. रिपोर्टनुसार 2020 ते 31 मार्च 2026 पर्यंत ट्रस्टला निधी दान मोहीम आणि कॉर्पस डोनेशनच्या माध्यमातून एकूण 3264 कोटी रुपये मिळाले आहेत.